जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्जवसुलीवर गंभीर आरोप. रिकव्हरी थांबवण्यासाठी लाचेची मागणी, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर माझा त्रास आणि कारवाई वाढली. डॉक्टर वैभव भडांगे यांचा आरोप. प्रीती सावंत, चौरे मॅडम आणि मंत्री यांच्यावर लाच मागितल्याचा थेट आरोप. पोलिसांकडून हात लावणे, ओढणे व ढकलल्याचाही दावा. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकच्या कर्जवसुलीच्या कारवाईवरून सिन्नरमध्ये आता गंभीर आरोप समोर आले आहेत. ओम डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉक्टर वैभव विष्णू भडांगे यांनी अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकशी संबंधित रिकव्हरी प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रीती सावंत, चौरे मॅडम आणि श्रीमंत्री यांच्यावर थेट लाच मागितल्याचा आरोप केला आहे. डॉक्टर भडांगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरील रिकव्हरी कारवाई थांबवण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यांनी कथित लाच देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर त्यांच्यावरील रिकव्हरी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आणि त्यांना सातत्याने मानसिक त्रास व दबाव सहन करावा लागला. हा आरोप थेट अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकच्या रिकव्हरी प्रक्रियेबाबत करण्यात आला आहे. पैसे दिले नाहीत म्हणून माझ्यावर कारवाई वाढवली. डॉक्टर भडांगे डॉक्टर वैभव भडांगे यांचा आरोप आहे की प्रीती सावंत, चौरे मॅडम आणि मंत्री यांच्याकडून रिकव्हरी थांबवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. डॉक्टर भडांगे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकच्या कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांच्यावरचा दबाव वाढत गेला आणि त्यांच्या मालमत्तेविरोधातील कारवाई पुढे नेण्यात आली. डॉक्टर भडांगे यांनी या प्रकरणातील उपलब्ध फोन रेकॉर्डिंग, मेसेज कॉल डिटेल्स आणि इतर कागदपत्रे तपास यंत्रणेसमोर सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता या कथित लाच मागणीची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. आणि आता पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न. या प्रकरणातील दुसरी गंभीर बाब म्हणजे रिकव्हरी कारवाई दरम्यान पोलिसांच्या भूमिकेबाबत डॉक्टर भडांगे यांनी केलेले आरोप. डॉक्टर भडांगे यांच्या म्हणण्यानुसार कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांना हात लावला, ओढले आणि ढकलले. जर हे आरोप खरे असतील तर प्रश्न असा आहे की अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकची कर्जवसुली करण्यासाठी पोलिसांना कर्जदारावर शारीरिक बळ वापरण्याचा अधिकार कोणी दिला? पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असतात, बँकेच्या वतीने कर्जदारावर शारीरिक दबाव आणण्यासाठी नव्हे. जर संबंधित आदेशामध्ये डॉक्टर भडांगे यांना ओढणे, ढकलणे किंवा शारीरिक बळाचा वापर करून बाहेर काढण्याचे निर्देश नसतील तर अशी कारवाई कोणत्या अधिकाराखाली करण्यात आली याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे. पोलीस अभ्युदय बँकचे पर्सनल रिकव्हरी एजंट आहेत का? या प्रकरणात डॉक्टर भडांगे यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. बँकेला कर्जवसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध आहे. SARFAESI ऍक्ट अंतर्गत प्रक्रिया आहे. सक्षम प्राधिकरणाचे आदेश आहेत. मग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेली पोलीस यंत्रणा प्रत्यक्ष रिकव्हरीमध्ये कर्जदाराला हात लावत असेल, ओढत असेल किंवा ढकलत असेल तर त्याचा कायदेशीर आधार काय? पोलीस अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकचे पर्सनल रिकव्हरी एजंट्स म्हणून काम करत आहेत का? आणि जर नाही तर डॉक्टर भडांगे यांच्यावर कथित शारीरिक बळ का वापरण्यात आले? कोणता आदेश होता? त्या आदेशात पोलिसांना कोणते अधिकार देण्यात आले होते? या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे. एकीकडे लाचेचा आरोप, दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. या संपूर्ण प्रकरणात दोन गंभीर आरोप समोर आले आहेत. पहिला आरोप, अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकच्या रिकव्हरी प्रक्रियेत प्रीती सावंत, चौरे मॅडम आणि श्रीमंत्री यांनी रिकव्हरी थांबवण्यासाठी डॉक्टर वैभव भडांगे यांच्याकडे लाच मागितली. दुसरा आरोप, रिकव्हरी कारवाई दरम्यान पोलिसांकडून डॉक्टर भडांगे यांना हात लावणे, ओढणे आणि ढकलणे झाले. दोन्ही बाबी गंभीर आहेत आणि दोन्हींची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. तुफान न्यूजचा थेट सवाल, अभ्युदय बँकचे कर्ज असेल तर कायदेशीर वसुली करा, पण रिकव्हरी थांबवण्यासाठी लाच का? आणि बँकेची वसुली करण्यासाठी पोलिसांकडून कर्जदाराला हात लावण्याचा अधिकार नेमका कुठून आला? लाच मागणीचा आरोप असो किंवा पोलिसांच्या कथित शारीरिक कारवाईचा, दोन्ही बाबतीत सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या संपूर्ण प्रकरणातील काही महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे आम्ही आपल्यासमोर दाखवणार आहोत. या प्रकरणात प्रीती सावंत, चौरे मॅडम, श्रीमंत्री आणि आज श्रीमंत्र्यांसोबत आलेल्या ज्योती दुरापे या रिकव्हरी प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींवर डॉक्टर वैभव भडांगे यांनी कर्जवसुली थांबवण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा थेट आरोप केला आहे. मात्र या कथित लाच मागणीमध्ये पोलिसांनी पैसे मागितल्याचा आरोप नाही. उलट पोलिसांची भूमिका या ठिकाणी वेगळ्याच कारणाने गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. पोलीस कॉन्स्टेबल साळवे आणि पोलीस हवालदार मणकर हे या रिकव्हरी कारवाई दरम्यान उपस्थित होते आणि डॉक्टर भडांगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रिकव्हरी पूर्ण होण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे
की बँकेची कर्जवसुली पूर्ण करून देण्यासाठी पोलिसांनी एवढा वैयक्तिक रस का घेतला? पोलिसांना नेमका कोणता अधिकार देण्यात आला होता? कोणत्या कायदेशीर आदेशाच्या आधारे ते या कारवाईत सहभागी झाले? कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार त्यांनी ही भूमिका बजावली? कर्जवसुली ही बँक आणि कर्जदार यांच्यातील कायदेशीर प्रक्रिया असताना पोलिसांची भूमिका कायदा सुव्यवस्था राखण्यापुरती होती की प्रत्यक्ष रिकव्हरी करून देण्याची होती याचे उत्तर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः डॉक्टर भडांगे यांच्या मालमत्तेबाबत एवढी घाई, एवढा दबाव आणि एवढा सक्रिय सहभाग का दिसून येत आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रीती सावंत चौरे मॅडम, श्री मंत्री आणि ज्योती दुरापे यांच्या कथित पैशांच्या मागणीचे पुरावे तसेच पोलीस कॉन्स्टेबल साळवे आणि पोलीस हवालदार मणकर यांच्या कारवाईचे व्हिडिओ पुरावे आम्ही आता जनतेसमोर ठेवणार आहोत. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर या संपूर्ण रिकव्हरी कारवाईमध्ये कोणाची काय भूमिका होती आणि पोलिसांनी आपली कायदेशीर मर्यादा ओलांडली का याचा निर्णय जनतेने आणि संबंधित सक्षम यंत्रणांनी घ्यावा. 2 मिनिट बाहेर जाऊन बोलू शकता तुम्ही. मी आधी जाते. प्लीज मॅम, तुमच्या पाया पडतो. प्लीज तुमच्या पाया पडतो मॅडम. साहेब तुमच्या पाया पडतो. चला बाहेर. प्रेमाने सांगतो तुम्हाला. तुमच्या पाया नाही, पडतो. इकडे जा, तुम्ही जा. चला. पाया पडतो. चला, पटापट. पटापट. नाही दादा. चला. प्लीज साहेब. हो, ते त्यांना नका सांगू. तुम्ही हात आणू नका. नाही, साहेब येत आहे ना. येऊ दे ना, साहेब, तुला बोलते ना. साहेब आले का? साहेब आले का? जे करतो ते करा. हात नका लावू. ओ दादा. ओ, अरे तुम्हाला प्लीज सांगतो ना यार, तुम्ही ऐका ना. चला, काय नाही, तुम्ही नका सांगू. चला. कायदा. चला. चला, घ्या काम पटापट. चला. अरे चला. नाही अरे येऊ द्या साहेब, येऊ द्या साहेब, येऊ द्या. बळजबरी नका करायला लावू. चला, पटापट. हो बरं ठीक आहे, करा बळजबरी करा. मग आता त्यांनी जे बँकवाले बळजबरी करता तुम्ही करा आता. काही प्रॉब्लेम नाही. तुमचं काय असेल ते- साळवे साहेब, हे बघा तुम्ही एक काय असेल ते घेऊन या, पेपर बोला. हा ठीक आहे, चला येतो ना पेपर. येईल ना पेपर येईल. मॅडम परत चिवड आले आमच्यावर. चला. या सालापासून हे माझे भाडेकरू आहे. ज्यावेळेस तुम्ही आर्बिट्रेशन अशी ठेवली. आज 14 तारीख, उद्या आमचा वर्धापन दिन आहे 87वा. आता आम्हाला तिथं फोन सुद्धा कोणी उचलणार नाही. आणि आज जर तुम्ही हे करून गेले, उद्या ते मला म्हणतील. हे इंटिमेशन आजचं नसतं ना, तारीख बघायचं. नाही, हे कोणाला इंटिमेशन दिलं? हॅलो, माझ्या सहीचं असं दाखव मला. म्हणजे आपण यांना इंटिमेशन दिली की आमच्या या दिवशी या प्रॉपर्टीचा प्रदर्शन दलील आपल्या. ते कर्जदार आहे, मी ओनर आहे. माझी साईन असलेलं नोटीस दाखव मला. ओनरला दिलं तर आम्ही त्यांनी तुम्हाला सांगायचं असेल. त्यांनी काय सांगितलं पाहिजे म्हणतो? तुम्हाला. माझं मला देणं मग गरीब आहे का मी? तुम्हाला देणं म्हणजे इथे हो, नाही, असं नाही. हॅलो, माझे सर्व ऍड्रेस आहे. हॅलो, माझा गावाकडचा ऍड्रेस आहे. माझा फोटो काढलेला एक मिनिट. नाही, ऐका, मला फक्त मंत्री साहेब व्यवस्थित बोलतोय. आपलं माझं तुम्हाला पोझिशन घ्यायचं 100%. आपलं जे परवा बोलणं झालं त्याप्रमाणे मी तुम्हाला स्वतःहून पोझिशन देईन. परंतु मला जे काही इंटिमेट केलं आहे ते मला इंटिमेटचं माझी साईन असलेलं लेटर दाखवा. मला घरी माझ्याकडे पोस्ट केलेले मला हे दाखवा. पण त्यांनी सही नाही केली आणि ते मला कोण होतं? कोण आलं होतं माझ्याकडे? दत्ता भोसले गेला होता. मला कोणीही भेटलेलं नाही. तुम्ही ते टेस्ट केलेलं प्री इंटिमेशन केलं. अरे ते दुसरा रिपोर्ट आला तर पाठवा मला. ते रिपोर्ट सांगा आणि मी सांगतो. ठीक आहे. हे बघा मॅडम इथं इतक्या जोरजोरात बोलता आहे. बघा मॅडमचा आवाज बघा, त्यांची वसुली बघा फक्त इथे. नाही, मालकाला देणं गरजेचं नसतं का? आज इथं मालकाला देणं गरजेचं नसतं का? एक मिनिट, तुम्हाला पोस्ट ऑफिस माहित नाही का? माझा पत्ता माहित नाही का? टेस्टिंग केली जाते नोटीस. मी काय सांगतो ते तुमच्या प्रोसिजर आहे. घेतली नाही तर पोस्ट नाही का तुम्हाला? तुम्ही 29-28 तारखेला नोटीस काढली, बरोबर? तारीख किती आजची? 14 तारीख आहे. 15 दिवस शिल्लक होते. बाय पोस्ट करता येत नाही का? मी जर नाही घेतली तर पोस्टाने पाठवायला पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. ऐका सर, माझं माझं ऐकाल का तुम्ही? बोला. आता मॅडम काय म्हणाल्या की तुमच्या घरी आले होते पण नोटीस घेतली गेली नाही. एक बरोबर मिनिट, आहे. मी ऐका, काय ऐका, सांगतो? ऐका. आता माझं बोलून दे ना. तुम्ही ऐकलं बोला. तर मला बोलायला द्याल की नाही बोला. सर? तुमच्या घरी नाही घेतली गेली नोटीस. प्रॉपर इथे पेस्टिंग केली. बघा, कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे पेस्टिंग करून त्याचा फोटो काढायचा असतो. नोटीस नाही घेतली तर ते आम्ही मला research जेवढं केलेलं नॉलेज आहे. आहे, ऐका, मला जेवढं नॉलेज आहे तर त्या ओनरला नोटीस ही कोणत्याही प्रकारे इश्यू झाली पाहिजे. मॉर्गेज प्रॉपर्टीवर पेस्टिंग बाय पोस्ट पाठवलं पाहिजे. मला स्वतःला द्यायला पाहिजे. माझी साईज पाहिजे. तुमची साईन नाही, पेस्टिंग करायला. नाही, असं काय? असं थोडं असं का? असं कोणताही तुम्ही घ्या ना. नाही मॅडम, माझं एकच विनंती तुम्हाला, मला इंटिमेट झालेलं नाही.
हे बघा बळजबरी करून आम्हाला काढताय बाहेर आवले तुम्हाला पहिलं पाहिजे तुम्ही हो अहो तुम्ही 2 मिनिटं ऐका तर खरी. तुम्ही कायद्याच्या माझं ऐकून घ्या. गोष्टी- दादा, एक मिनिट. ऐका, दादा, मी काय म्हणतो तुम्हाला ऐकून घ्यायचं मी पोझिशन देतो त्यांना. माझं सामान तर काढू द्या. काढा काढा चल काढा चल दीपक मामा, घ्या काढून. काढा चल फटाफट काढून द्या सामान. तेवढं दिवस तुम्हाला सवलत मी सामान काढून द्या. काढून घ्या चल इकडे ठेवा काढून मला काय प्रॉब्लेम नाही. जिथे सत्य तिथे आम्ही.